हाय फ्रेंड्स, तर छानसे आवळे बाजारात भरपूर आलेत. सी विटॅमिन्स भरपूर असतं प्रमाणात आणि केसांचे आरोग्य, सगळ्या त्वचेचे आरोग्य, खूप गुणधर्म आहेत. आवळा हा अमृत मानला जातो. तर आता आपण स्टीम करून घेऊया, पाणी न वापरता. पूर्णपणे सुकलेले आवळे आहेत हे आणि पुसून घ्या. माझे सुकले होते, मी पाणी नितळत ठेवलेलं. आणि हे आपण 10 ते 15 मिनटं असे वाफवून घ्यायचे. जास्त पण नाही आणि जास्त असे कच्चे पण नाही ठेवणार आहोत. मध्यम आचेवर शिजवून घेऊया. इथे पहा, आपण गॅस बंद केला आणि आता हे थंड होऊ द्या. आणि खूप वेळ ती स्टीम परत होतच राहते त्याला. तर हे गार होऊ द्या आणि नंतर मग आपण सगळ्या पाकळ्या खोलून घेऊया आणि बी बाहेर काढूया. तर आता थंड झालेलं आहे, बघू शकता रंग बदली झालेला आहे. तर आपण सगळ्या पाकळ्या निघतात पटकन. पहिले चाकू मारून पण ठेवतात, पण मी आता हे करते कारण आपण एवढे पण हे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये ठेवलेला नाही आहे. तसे सगळ्या प्रकारे आपण आवळे करून घेऊया. बघू शकता, बिया वेगळ्या केल्या आणि फोडी वेगळ्या केलेल्या आहेत. आता आपण पातेलं थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि या सगळ्या फोडी आता त्यामध्ये घालूया. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आपल्याला. साखर 1 वाटी घ्या, ही जाडी साखर आहे. तर संपूर्ण हा अर्धा किलो आवळा होता, तर पाव किलो आपल्याला, पाव किलोच्या जास्तच साखर लागेल. तर मी 1.5 वाटी, मोठी वाटी आपला पेला साखर घालून घेतलेली आहे. आणि आता मीडियम गॅसवरती चालू ठेवायचं आपण. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी आणि विलायची मी घालून घेतली आहे, बघू शकता. आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे. वेळ लागतो, हळूहळू आपण साखर मेल्ट होते. मेल्ट व्हायला लागली बघा, झाली. आता आपण गॅस फास्ट करणार आहोत. फास्ट गॅसवर का नाही करायचं, तर ती जळण्याची पण शक्यता असते आणि तिथेच थांबावं लागतं आपल्याला. आता आपण फास्ट करणार आहोत गॅस आणि या सगळ्या पाकळ्या त्याच्यामध्ये शिजवून म्हणजे साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायच्या. जसे आपण गुलाबजामुन नंतर टाकतो पाकामध्ये, तर आपल्याला या सगळ्या पाकळ्या शिजवून घ्यायच्या, बघू शकता. तर हे पुन्हा 10 ते 15 मिनटं आपण असं फास्ट गॅसवरती पाकामध्ये शिजवून घ्यायचं पाकळ्यांना, आवळ्यांच्या. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि आता हे थंड होऊ द्यायचं. 1 रात्र ठेवायचं. आता सकाळी मॉर्निंगला मी हे सर्व पाणी काढून घेते आणि त्या पाण्याचा पण आपण ज्यूससाठी वापर करणार आहोत. तर हे पाणी नितळत ठेवलंय मी. आणि आपण केक बनवतो, आत जो केक बनवताना पेपर टाकतात, तो पेपर घेतलेला आहे मी. आणि या सगळ्या पाकळ्या आपण पसरवणार आता त्याच्यावरती सुकायला. तर हे 2 दिवसामध्ये फॅनच्या हवेखाली पण सुकतात. आणि तुम्ही आता लगेच, मी भरपूर खाल्ले पहा, तुकडे तुकडे तोंडात टाकावेसेच वाटतात. आणि आपले ज्यूस पण तयार आहे. हा आपण रोज
जेवताना, सकाळी, रात्री घेऊ शकतो। तर आपला आवळा कँडी तयार झालेली आहे, खायला रेडी आहे। तर सुकवून आपण डब्यामध्ये भरूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।